14 जुलै 2024 रोजी विशाळगडावर दंगल झाली होती. या घटनेनंतर या ठिकाणचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. काही दिवसांपूर्वी प्रशासनानं सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पर्यटक आणि भाविकांना विशाळगडावर जाण्यास परवानगी दिली आहे. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर हे आज रविवारी विशाळगड दौऱ्यावर आले होते. मुंबईहून आज दुपारी 12 वाजता त्यांचं कोल्हापुरात आगमन झालं. यावेळी त्यांनी राजर्षी शाहू समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. विशाळगडाकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विशाळगडावर न जाण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून कोणतीही नोटीस लागू करण्यात आली नसल्याचं सांगितलं. भाजपचं सरकार येणं ही कोणत्याही राज्यासाठी धोक्याची घंटा असून त्याची सुरुवात झाल्याची टीकाही त्यांनी केली. मंत्री नितेश राणे यांच्याकडून मुस्लिम समाजाविरोधात सुरू असलेल्या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता सुजात आंबेडकर यांनी मंत्री राणे यांचं वक्तव्य मी ऐकत नाही आणि ते काय बोलले त्याच्यावर बोलत पण नाही असा टोला लगावला. राज्याची सुरक्षा ही भाजपचं सरकार आल्यानंतर खतऱ्यात होती, धोक्यात होती, हे सगळ्यांना माहिती होतं. भाजपची सरकार येणं कधीही कुठल्याही राज्यासाठी एक धोक्याची घंटा आहे आणि ती धोक्याची घंटा आता मोठ्याने महाराष्ट्रात वाजायला लागली. नितेश राणेंची जी वक्तव्य सध्या सुरू आहे एकूणच मुस्लिम समाजासंदर्भातले असतील, विशाळगड संदर्भातले असतील, याच्या संदर्भात तुम्ही कसं वाटतं? बेछूटपणे वक्तव्य झालं नाही, मी त्यांची वक्तव्य ऐकत पण नाही आणि त्यांच्यावर बोलत पण नाही. विशाळगडावरील अतिक्रमण काढत असताना या ठिकाणी राहणारे, व्यवसाय करणारे सर्व धर्मियांचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत याचा विचार झाला पाहिजे. विशाळगड पूर्वीप्रमाणे लोकांसाठी पुन्हा एकदा सुरू झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. या ठिकाणचं अतिक्रमण राज्य सरकार काढणार असेल, व्यवसाय करून खाणाऱ्यांना तुम्ही इथून बाहेर काढणार असाल तर राज्य सरकारनं यांच्या उत्पन्नाची आणि राहण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे का याचं उत्तर द्यावं असा सवाल आंबेडकर यांनी केला. लोकांना सेफ्टी फर्स्ट एडचं काम देणारं असो, कोणाला इजा झाली तर मलमपट्टी करणारी लोक असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे सगळे साहित्यकार, टुरिस्ट गाईड, हिस्टॉरियन, इतिहासकार हे सगळे असो, ही सगळी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. ते कोणत्याही धर्माचे असो, ते कोणत्याही जातीचे असो. आणि जर सरकार एका बाजूनी म्हणत असेल की हे अतिक्रमण आहे तर ती कोर्टामध्ये केस चालू आहे, त्याच्यावरती कोर्ट एक पर्याय आणि कोर्ट त्याच्यावर निकाल देईलच. पण माझी सरकारला ही मागणी आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे गड किल्ले वाचवायचं काम करतात, तुम्ही अतिक्रमण म्हणून जर ह्यांना हक्कलपट्टी करणार असाल तर ह्या लोक जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची देखभाल करून स्वतःचं पोटपाण्याचं काम करतात, त्यांच्या उत्पन्नासाठी तुम्ही काय वेगळं केलेलं आहे हे सरकारने सांगावं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी सुरू झाली आहे. नवीन चेहऱ्यांना, सर्वसामान्य कुटुंबाला, कष्टकरी कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत वंचित बहुजन आघाडी विचार करणार असल्याचं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं.